दान केल्याने धर्माचे पालन तर होतेच, समस्यांचाही नाश होतो. दान अत्यंत प्रभावी मानले जाते. करिअरशी संबंधित समस्या दूर होतात. कुंभ राशीच्या लोकांनो, नमस्कार, तुमचे खूप स्वागत आहे. अनेकदा जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आणि लोकांची मदत करण्यासाठी आपण दान करतो. कोणत्या प्रकारच्या दानाने कोणता लाभ होतो आणि वेगवेगळ्या प्रकारे दान कसे करता येते यावर आम्ही विशेष चर्चा करणार आहोत. आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या दानांचे स्वरूप आणि त्यांचे महत्त्व सांगणार आहोत. जर आपण दानाचे महत्त्व समजून घेतले तर सनातन परंपरेमध्ये जीवनाचे 4 भाग मानले गेले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यामध्ये धर्माचे पालन सर्वश्रेष्ठ आहे, कारण धर्म नसेल तर अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही. धर्माचे पालन करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले गेले आहेत, ज्यामध्ये दान हा एक महत्त्वाचा भाग आहे. दान केल्याने धर्माचे पालन तर होतेच, पण समस्यांचाही नाश होतो. आयुष्य रक्षणासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी दान अत्यंत प्रभावी मानले जाते. जर तुम्हाला ग्रहदोषांपासून मुक्ती हवी असेल तर त्यासाठी दान करणे फायदेशीर ठरते. वेगवेगळ्या वस्तूंच्या दानाने वेगवेगळ्या समस्या दूर करता येतात. ज्या प्रकारची अडचण असेल त्यानुसार त्या वस्तूचे दान केल्यास नक्कीच त्या समस्येवर उपाय मिळतो. कुंभ राशीच्या लोकांनो, आता आपण धान्य दान करण्याबाबत जाणून घेऊ. अनेकदा आपण दुसऱ्यांची मदत करण्यासाठी धान्याचे दान करतो. धान्य दान करण्याचे महत्त्व आणि त्याचे फायदे काय आहेत हे पाहूया. जर तुम्ही धान्य दान केले तर तुमच्या जीवनात अन्नाचा अभाव कधीच जाणवणार नाही. तुम्ही शिजवलेले अन्न दान करू शकता, पण जर तुम्ही कच्चे धान्य दान केले तर ते अधिक शुभ मानले जाते. जर तुम्हाला यश, प्रसिद्धी आणि उत्तम आरोग्य हवे असेल तर रविवारी गव्हाचे दान करणे अत्यंत लाभदायक ठरेल. जर तुम्हाला मानसिक समस्यांपासून मुक्ती हवी असेल तर सोमवारी तांदळाचे दान करावे. जर रक्ताशी संबंधित समस्या असतील किंवा न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडचणी येत असतील तर मंगळवारी ज्वारीचे दान करावे. जर बुद्धी आणि विद्या वृद्धिंगत करायची असेल तर बुधवारी हिरव्या मुगाचे दान करावे. गंभीर आजारांपासून मुक्ती हवी असल्यास गुरुवारी हरभऱ्याच्या डाळीचे दान करावे. जर तुम्हाला अपघातांपासून बचाव हवा असेल किंवा नोकरी आणि व्यवसायात यश मिळवायचे असेल तर शनिवारी काळ्या तिळांचे दान करावे. तसेच शनिवारी काळ्या चण्यांचे, उडीद डाळीचे किंवा काळ्या तिळांचे दान केल्यास करिअरशी संबंधित समस्या दूर होतात. कुंभ राशीच्या लोकांनो, आता आपण धातू दान करण्याबाबत जाणून घेऊ. धातूचे दान सहसा विशिष्ट परिस्थितीत आणि गरजेनुसार केले जाते. धातूपासून बनवलेली वस्तू त्याच व्यक्तीला दान करावी जी त्या वस्तूचा उपयोग करू शकेल. जर तुम्ही सोन्याचे दान केले तर तुम्हाला उच्च पद आणि मानसन्मान प्राप्त होतो. जर तुम्ही चांदीचे दान केले तर त्याने रोगांपासून संरक्षण होते. जर तुम्ही तांब्याच्या वस्तूंचे दान केले तर न्यायालयीन प्रकरणांमध्ये विजय मिळतो आणि कर्जमुक्ती मिळते. जर तुम्ही लोखंडी वस्तूंचे दान केले तर नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होतात. जर तुम्ही पितळेचे दान केले तर पचन संस्थेशी संबंधित आजार दूर होतात. जर तुम्ही अल्युमिनियम किंवा स्टीलच्या भांड्यांचे दान केले तर जीवनातील चढउतारांपासून संरक्षण मिळते. कुंभ राशीच्या लोकांनो, आता आपण वस्त्र दान करण्याबाबत जाणून घेऊ. जर तुम्ही नवे किंवा जुने कपडे दान केले तर आर्थिक स्थिती चांगली राहते. जर तुम्हाला पारंपरिक संपत्ती प्राप्त करायची असेल तर जाडसर वस्त्रांचे दान करावे. जर तुमचे बहुतांश पैसे आजारपणावर खर्च होत असतील तर नवीन आणि चमकदार वस्त्रे दान करावी. जर आर्थिक स्थितीत चढउतार जाणवत असतील तर सुंदर आणि टिकाऊ कपडे दान करावे. अनेक लोकांना असा गैरसमज असतो की वस्त्र दान करणे योग्य नाही, पण ते चुकीचे आहे. जर तुम्ही नवे कपडे दान करत असाल तर ते योग्यच आहे.
मात्र जर तुम्ही जुने कपडे दान करत असाल तर ते स्वच्छ धुवून इस्त्री करून द्यावे आणि वस्त्रदान करताना कोणाकडूनही पैसे घेऊ नये. तुम्ही नवे कपडे सहज दान करू शकता आणि जुने कपडे योग्य प्रकारे साफ करून गरजू लोकांना दान करावे. कुंभ राशीच्या लोकांनो, धान्य, धातू आणि वस्त्र याशिवाय अजून कोणत्या गोष्टींचे दान करता येते याबद्दल जाणून घेऊ. अन्न, वस्त्र आणि धातू याशिवाय आपण अनेक प्रकारची सेवा करू शकतो. शिक्षणाचे दान करू शकतो आणि अगदी शरीराचे अवयवही दान करू शकतो. जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीची सेवा करत असाल किंवा त्याला औषधोपचारांसाठी मदत करत असाल तर त्याचा फायदा आरोग्यासाठी होतो. जर तुम्ही शिक्षणाचे दान करत असाल, कोणाला शिकवत असाल, तर त्यामुळे संतान संबंधी अडचणी दूर होतात. जर तुम्ही शरीराचे अवयव जसे की डोळे, मूत्रपिंड किंवा यकृत दान करत असाल तर कोणतीही मनोकामना पूर्ण होऊ शकते. जर तुम्ही नियमित रक्तदान करत असाल तर अपघातांपासून आणि शस्त्रक्रियेच्या वेळी येणाऱ्या अडचणींपासून तुमचे रक्षण होते. याचा अर्थ असा की भौतिक वस्तूंच्या दानाशिवाय आपण सेवा, मदत आणि काळजी घेऊनही दान करू शकतो आणि तेही एक प्रकारचे पुण्यकर्म आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, आता आपण जाणून घेऊ की दान करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि दान करण्याचे नियम काय आहेत. पहा, दान कोणत्याही दबावाखाली येऊन करू नका. जर एखाद्या पंडितांनी सांगितले की आज दान करावे लागेल आणि तुम्ही फक्त त्यांच्या सांगण्यावरून दान करत असाल तर तो दान योग्य पद्धतीने होत नाही. दान नेहमी श्रद्धेने करावे. दान अशा व्यक्तीला देऊ नये जो दुर्व्यसनाधीन असेल. जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीला दान दिल्यास तो ते पैसे मद्यपान किंवा जुगारासाठी वापरणार असेल तर त्याला दान देण्याचे टाळा. तसेच तुम्ही ज्या वस्तूंचे दान करणार आहात त्या उत्तम प्रतीच्या असाव्यात. खराब किंवा निकृष्ट वस्तूंचे दान करू नये. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या कुंडलीतील जो ग्रह तुमच्यासाठी फायदेशीर आहे त्या ग्रहाच्या वस्तूंचे दान करू नये. दान देताना मनात हा विचार ठेवावा की ही वस्तू किंवा सेवा ईश्वराने दिलेली आहे आणि आपण ती ईश्वरालाच अर्पण करत आहोत. त्वदयं वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पयामि या भावनेने दान केले पाहिजे. म्हणजेच, हे प्रभू, तुमच्याच वस्तू तुम्हालाच अर्पण करीत आहे. अनेकदा तुम्हाला असे वाटते की मी हे दान केल्यास माझ्या ग्रहावर काही विपरीत परिणाम होईल का. जर तुम्ही एखाद्या ग्रहासाठी दान करत असाल, म्हणजेच जाणीवपूर्वक एखाद्या ग्रहाचा प्रभाव सुधारण्यासाठी दान करत असाल तर तो ग्रहांचे दान ठरते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला सांगितले गेले की गुरु ग्रहासाठी केळी दान करावे आणि तुम्ही तो विचार करून दान करत असाल तर ते गुरु ग्रहासाठी केलेले दान असेल. पण जर तुम्ही रस्त्यावरून जात असताना कोणीतरी तुम्हाला केळी मागितली आणि तुम्ही सहज ती दिली तर ते ग्रहांचे दान ठरत नाही, कारण त्यावेळी तुम्ही ग्रहाचा विचार केलेला नसतो. कुंभ राशीच्या लोकांनो, जेव्हा तुम्ही ग्रहांचा विचार न करता केवळ सेवा किंवा मदतीच्या हेतूने दान करता तेव्हा त्यासाठी कोणत्याही विशिष्ट नियमांची गरज नसते. पण जर ग्रहांच्या प्रभावासाठी दान करत असाल तर त्याला नियम असतात. आता वेळ आहे जाणून घेण्याची की असे का म्हटले जाते की पती पत्नीने शुक्रवारी भांडण करू नये, अन्यथा ते भांडण लवकर मिटत नाही. पहा, शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा दिवस आहे आणि शुक्र ग्रह हा पारिवारिक आणि वैवाहिक जीवनाचा स्वामी मानला जातो. जर पती पत्नी शुक्रवारी वाद घालतात तर तो वाद गंभीर होण्याची शक्यता जास्त असते आणि तो लवकर मिटत नाही.